श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय 47 पिठिकापूरपासून पंचदेव पहाड ग्रामापर्यंत श्रीपादांच्या माता पिता आजी आजोबा आणि भक्तगणांचं विचित्र प्रयाण. श्रीपादांच्या दरबारात सर्वांना यथेच्छ भोजन मिळत असे. अन्नपात्रातून कितीही अन्न काढलं तरी त्यातलं अन्न संपतच नसे. हे मोठं दिव्य आश्चर्य होतं. सर्व प्राणीमात्रांनी भरपूर अन्न खाल्ल्यावर जलचरांना सुद्धा तो प्रसाद मिळावा या उद्देशानं अन्नपात्रातील उरलेलं अन्न कृष्णा नदीत सोडण्यात येई. श्रीपाद प्रभू बापनाचार्युलूंना म्हणाले, आजोबा, तुम्ही श्रीशैल्यावर सावित्री काठक यज्ञ संपन्न करून सूर्यमंडलातील तेज शक्तिपातद्वारा आकर्षित केलं होतं. तसंच मी अवतार घ्यावा म्हणून भारद्वाज मुनींनी अत्यंत आर्त भावानं प्रार्थना केली होती. त्यांना दिलेल्या वचनाचं पालन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. ब्रह्मस्वरूप हे शब्दांनी वर्णन करता येत नाही, तसंच मनानंही त्याची कल्पना करता येत नाही. ते ब्रह्मस्वरूप केवळ दत्तात्रेय प्रभूच जाणू शकतात. त्यासाठी आपण त्यांच्याच नावाचा जयघोष करूया. मी देशकालावर मात करू शकतो. माझ्या इच्छेला पर्याय नाही.